नांदेडच्या हसनाळ गावामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सध्या वेगाने केले जाते। वाचलेल्या महिलांच्या अश्रूंचा बांध यावेळी फुटला। एसडीआरएफ पथकाकडून 100 जणांची सुटका करण्यात आली। नांदेडमधल्या मुखेड तालुक्यातल्या हसनाळ गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे गावात सध्या एसडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले। मुखेड तालुक्यामध्ये काल रात्रीपासून 100 पेक्षा अधिक गावकरी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात अडकले होते, मात्र सकाळपासून बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले। त्यामुळे अनेक महिला आणि पुरुषांना बचाव पथकाने पाण्याबाहेर काढलं। एसडीआरएफच्या पथकाने बचाव कार्य सध्या वेगाने सुरू केले असून बचावलेल्या महिलांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। यावेळी पावसाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला। कोणी आल्या बापाला सोडून दिल्या, मला उचलून आणून बसले तिथं बघा वाड्यामध्ये। मला चलाय नाही गेलं, काय नाही गेलं, माझ्या पाणी इतकं आलं, मला उचलून आणले। या सगळ्या बहिणी आहेत, भाव आहेत, नाही वडील, मला काही सुधारणा गेलं बघा साहेब। तिथंच अचानक पाणी आलं साहेब, उठल्या पाणी आलं म्हणले की उठल्या की बघल्या नकल चौकड, मग पाणी आल्या म्हणजे शेळ्या सोडल्या, ढोरं सोडल्या, वरी हाणून टाकल्या, वरल्या घरी आलो, सासऱ्याला धरून हात धरून नेवला आलतो। वरल्या घरी 30% पाणी येणार आहे म्हणले साहेब लोक आतापर्यंत आम्हाला 30% म्हणताना आम्ही नकर हे केल्या, वरल्या घरी येणार नाही पाणी म्हणून वरी नेऊन बसिल्या, चलत नेऊन बसिल्या की मध्ये बगजे तर पाणी घरात त्याला धरून बसू जे तर कना छातीला पाणी आलं, सुधारणा गेलं, आणाय ना गेलं, सोडून देऊन आम्ही निघून आल्या। आम्हाला नरड्यापत्र पाणी आलं। भाऊजे आल्या होत्या बघायला आल्या साहेब, आल्या होत्या, राहिल्या तर अचानकच एकला पाणी सुरू झालं। आता त्यांना जीवच वाचून घ्यायचं पडलं आम्हाला। आता घरी गेलं तर घरी बी पाणी आलं, धन आल्या इतक्या पाण्यामध्ये, देशाच्या ह्याच्यामध्ये आल्या, घरामध्ये तर येऊन बसल्या येऊन। मग तुम्हाला बोटनं वाचवल्यावर वाटलं का तुम्ही जगताल म्हणून? जगत्या म्हणून वाटलंच नाही, ती ही आणली होती असं लावून न्यायला, तर आम्ही येईना म्हणल्या, मेल्या तर मेल्या म्हणले। आता तिथंच बसल्या तर मागून ती बोलली, मग नंतर त्याच्यात बसून आले आम्ही। वाचवायचा प्रयत्न केला नाही का? अंगाच्या वर आता कसं करा, कोण मरण कोण वाचल नाही। आमचा भाऊ आम्हाला सगळ्या वाड्यात घेऊन गेला। जनावर वाहिले का? जनावर गेले, दुसऱ्या घरातले गेले, कुणाची कुणाला नका साहेब, घरातल्या घरातच गेले। असं कधी बघल्या होता का चित्र? नाही साहेब, हेच घटना घडली। आणि नांदेडमधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीश महाजन यांच्याकडून। नितीश, अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर काल रात्रीपासून नांदेडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। तशी पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे, मात्र काल मध्यरात्रीपासून पावसाला वेग आल्यामुळं आज संपूर्ण जीवन हे विस्कळीत झालेलं आहे। आणि त्यामुळे आपण मुखेड तालुक्यातलं जर चित्र पाहिलं तर अत्यंत विदारक आहे। खेड्यापाड्यांनी, ओढ्या नाल्यांना देखील पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारचा जो पूर आहे, पूर स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळं एक प्रकारचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। मुखेड तालुक्यामध्ये जवळपास 100 ते 125 लोक पाण्यामध्ये अडकलेले होते। आणि त्यानंतर आता त्या नागरिकांची एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकाकडून सुटका करण्यात आलेली आहे। यथा कदाचित गरज जर पडली तर संपूर्ण तयारी प्रशासनाकडून ही पूरजन्य परिस्थिती निवडण्यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळं लवकरात लवकर आणि तातडीने हे बचाव कार्य पूर्ण करण्याच्या हालचालींना प्रशासनाकडून आता वेग देण्यात आलेला आहे। मात्र जे लोक अजूनही पाण्यात अडकलेले आहे त्यांना संपूर्ण अन्नधान्य किंवा इतर जे काही गरजयुक्त साहित्य आहे ते पुरवण्यासाठी तशा प्रकारच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत। याशिवाय जे अन्न आहे गरजेसाठी ते सुद्धा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रशासनाला दिलेल्या आहेत।